नमस्कार, मी वनिता जितेंद्र जाधव, डायरेक्टर ऑफ कॉस्मॉप सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड। आज आपण इथे इलेक्शन संदर्भात थोडीशी चर्चा करणार आहोत आपल्या महागुरूंसोबत। जसं की आत्ताच आपल्या महाराष्ट्राचं विधानसभेचे इलेक्शन झालेलं आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात सध्या एकच प्रश्न वादळासारखा होत असेल की ह्या वर्षी सरकार नक्की कुणाचं येऊ शकतं। तर आपले CARC म्हणजेच कॉस्मॉप ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटर यांचे महागुरू श्री सागर बणे सर अर्थात SP सर यांच्याशी आपण याबद्दल चर्चा करणार आहोत। तर नमस्कार सर। नमस्कार। जनतेच्या वतीने मी तुम्हाला काही प्रश्न विचारू इच्छिते। आपल्या प्रेडिक्शननुसार आपण त्याची उत्तरं जनतेपर्यंत पोहोचू शकतो। जनतेला मला सांगायचं आहे की सरांना 30 वर्षाचा अनुभव आहे ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आणि त्यांचे प्रेडिक्शन खूप छान असतात। लाखोपेक्षा जास्त कस्टमर्स आहेत कॉस्मॉपमध्ये जे आपले प्रॉब्लेम्स घेऊन येतात, त्यांचं सोल्युशन त्यांना इथे मिळतं। बऱ्याच कस्टमर्सचे फीडबॅक्स ते छान आम्हाला मिळतात। मी तो विश्वास एक जो कॉस्मॉपवर आहे त्या विश्वासाला अनुसरून मी आपल्या सर्व जनतेच्या वतीने मी सरांना हे प्रिडिक्शन करायला सांगू इच्छिते की त्यांचं काय मत आहे यंदाच्या इलेक्शनबद्दल की कोण येऊ शकतं। तर आपण आता त्यांनाच विचारूया की ह्या वर्षी महाराष्ट्रात, मी म्हणजे डायरेक्ट प्रश्न विचारते तुम्हाला पहिला की महाराष्ट्रात यावर्षी कुणाचं सरकार येऊ शकतं असं तुम्हाला काय वाटतं? बघा वनिता मॅडम, कसं आहे की विधानसभेच्या इलेक्शन संदर्भातला हा प्रश्न आहे। अर्थात लाखो लोकांच्या आपल्या महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात हा प्रश्न येतो की नेमकं सरकार कोणाचं येईल। अर्थात आपण ह्या संदर्भात काही प्रिडिक्शन देऊ शकतो, ज्योतिषशास्त्र प्रिडिक्शन देऊ शकतो, मात्र शेवटी जो अंतिम निर्णय असतो तो परमेश्वर शक्तीच असतो, त्याच्या हातात सर्व काही आहे। तर त्याच्या मनात काय आहे हे आपण माणूस नंतर जाणून घेऊ शकतो। आपण मनात आणतोय आणि परमेश्वराच्या मनात काही वेगळंही असू शकतं। पण गेल्या 30 वर्षाचा अनुभव लक्षात घेता आणि यंदाच्या इलेक्शनमध्ये या जे काही उमेदवार आहेत त्यांचे ग्रहांची स्थिती लक्षात घेता मला तरी ठामपणे असं वाटतंय की BJP प्रणित महायुतीचं सरकार यावेळेला निश्चितपणे विजयी होईल। तर आपल्या सरांनी म्हणजे महागुरूंनी आपल्याला सांगितलेलं आहे की यंदाचं सरकार महायुती हे येऊ शकतं आणि मला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे। सर, मला असं म्हणायचं होतं की आपण आता डोंबिवलीमध्ये राहतो, तर डोंबिवलीकरांच्या मनातही असा एक प्रश्न असेल की आपल्या डोंबिवलीत कोण येऊ शकतं। तर डोंबिवलीमध्ये 143 सीट वॉर्ड आहे, त्यांच्यापैकी तुम्हाला काय वाटतं म्हणजे कोण येऊ शकतं डोंबिवलीमध्ये? कसं आहे मॅडम, ॲक्च्युली हा प्रश्न थोडासा नाजूक आहे। तिथे काय होतं, आपण डोंबिवलीकर असल्यामुळे तिथून जे उमेदवार उभे आहेत ह्यांचा कोणाचाही आपल्याला रोष ओढून घ्यायचं नाही, पण जे काही प्रिडिक्शन आहे ते लक्षात घेता श्री रवींद्र चव्हाण साहेब विजयी होण्याची शक्यता अधिक आहे। आमच्याही मनात त्यांचंच नाव होतं, कारण की ते फार छान काम करतात। तुम्ही त्यांचंच नाव घेतल्याबद्दल मी तरी खूप मी जाणीवपूर्वक असं काही कोणाचं नाव घेत नाहीये, ठीक आहे। त्यांचे प्रिडिक्शन्स आपल्याला दिसून येते, त्यांच्या ग्रहांची स्थिती लक्षात घेता विजयी होण्याची शक्यता त्यांची दाट। राईट, तुम्ही बघूनच ते तसं बोलला असाल आणि माझी इच्छा आहे की तेच असावं। कदाचित थोडासा विश्वासही आहे, माझा सरांवर जो विश्वास आहे तो मला सांगतो की आपले रवींद्र चव्हाण सरच येऊ शकतात। जनतेचा कौल आहे। बरोबर। अजून एक प्रश्न असा आहे की 288 सीट आपल्या महाराष्ट्रात महायुतीच्या, त्याच्यामध्ये महायुतीच्या किती सीट्स येऊ शकतात? हे बघा, 288 जागांपैकी साधारण 150 ते 165 जागा महायुतीचे उमेदवार जिंकून घेतील असं माझा एक अंदाज आहे। छान छान। म्हणजे 288 पैकी सरांचं मत आहे की 165 सीट येऊ शकतात। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनात आणि उत्सुकता ज्यांच्याबद्दल सगळ्यांची आहे तो म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होऊ शकतात? चांगला प्रश्न विचारला मॅडम। अर्थात प्रत्येकाच्या मनात वेगवेगळे उमेदवार असतील, त्याची वेगवेगळ्या उमेदवारावरती एक विश्वास असतो, श्रद्धा असते, आस्था असते। पण जर महायुतीचं सरकार जर निवडून आलं तर अर्थात निश्चित त्यांच्या 3 प्रमुख उमेदवारांपैकी श्री देवेंद्र फडणवीस साहेबांची ग्रहांची स्थिती मजबूत दिसते मला प्रिडिक्शननुसार, आणि त्यानुसार मला तरी असं वाटतं की फडणवीस साहेबच मुख्यमंत्रीपद भूषवतील।
जसं की तुम्ही बघितलं की आपले SB सर यांनी प्रिडिक्ट केलं की यंदाच्या वर्षी आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येऊ शकतात. खूप छान आनंदाची बातमी आहे ही आपल्या सर्वांसाठी. आणि सरांचं मी मनापासून आभार मानते की त्यांनी आपल्याला अमूल्य वेळ दिला आणि एवढं छान प्रिडिक्शन दिलं, माझ्या प्रश्नांची उत्तरं दिली. त्याच्यासाठी मी सरांचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद सर. आणि ही चर्चा आपण इथेच समाप्त करूया. आपल्या सर्वांचे आभार.